52 कायदा रद्द करा आणि महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन प्रबंधन हे बौद्धांच्या ताब्यात द्यायला यावं। कारण या सर्व गोष्टींसाठी आज भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सकल बौद्ध समाजाच्या वतीनं मागच्या जवळपास 15 ते 16 दिवसापासून बिहार येथील बोधगया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतच नव्हे तर जगभरामधून हे आंदोलन चालविण्यात येत आहे। जगभरातील बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित आहेत, धम्म अभ्यासक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतातील धम्म चळवळ चालविणारे बहुतांश मंडळी त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये आहेत। व या उस्मानाबाद शहरात धाराशिव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सकल बौद्ध समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रमुख अशा 2 मागण्यांना घेऊन हे आंदोलन त्या मोठ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी चालविण्यात आलेला आहे। पहिली प्रमुख मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करावा आणि दुसरी प्रमुख अशी मागणी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। ह्या 2 प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन चालू आहे। मागच्या जवळपास 1949ला ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेपासूनच या कायद्याला प्रखर असा विरोध चालू आहे आणि मग त्यासाठी भंते धम्म अनागरिक धम्मपाल असतील, भंते नागार्जुन सुराई ससाई असतील, मान्यवर कांसीरामजी असतील, अशा कित्येक अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, त्या ठिकाणची बौद्ध मंडळी असेल, यांनी मागच्या कित्येक दिवसापासून हे आंदोलन चालू केलेलं आहे। वास्तविक पाहता 1949चा कायदा हा भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 13चं उल्लंघन करणारा आहे, तर दुसऱ्या बाजूला आर्टिकल 25 आणि 26नुसार भारतीय नागरिकांना जे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, धार्मिक स्वातंत्र्य देत असताना त्या धर्माचं व्यवस्थापन, प्रशासन, प्रचार प्रसार करण्याच्या ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व डावलून या ठिकाणी जसं की जातीवादी सरकार आपण म्हणत असतो, कारण का इथला समाजवादी असू द्या, इथला लोहियावादी असू द्या, इथला मनुवादी किंवा गांधीवादी असू द्या, या सर्वांचं एकमेव अंतिम उद्देश म्हणजे या ठिकाणी वैदिक प्रणित हिंदू धर्माची सत्ता स्थापन करणं आहे। त्यामुळं हे षडयंत्र आतापर्यंत ज्या आंदोलनाच्या माध्यमातून मोडीस काढण्याचा, हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ते आंदोलनानं आज जागतिक स्तरावर आंदोलनाचं स्वरूप आज जागतिक स्तरावरील आहे। त्यामुळं या ठिकाणीसुद्धा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सकल बौद्ध समाजाच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांसमोर राबविण्यात येत आहे। हे प्रकरण असं आहे की तथागत भगवान बुद्धांची ही जन्मभूमी आहे। हे तथागत भगवान बुद्धाची जन्मभूमी आहे आणि सिद्धार्थ गौतमाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाली आणि बुद्धत्व प्राप्त झालं, जगाला तथागत भगवान बुद्धांनी शांतीचा, समतेचा मार्ग दिला, त्या भगवान बुद्धाचं महाविहार बुद्धगया या ठिकाणी आहे। त्या बुद्धगया महाविहारावर जे नियंत्रण आहे, प्रशासन आहे, ते प्रशासन तत्कालीन बिहार सरकारचा जो कायदा होता 1949चा, त्या कायद्यानुसार चुकीचा आहे आणि राज्यघटनेचा पायमल्ली करणारा तो कायदा आहे आणि तो कायदा रद्द करण्यात यावा यासाठी हे आंदोलन आहे। या अगोदर पण सर 1995ला 86 दिवस उपोषण चाललं होतं। हो सर, तरी पण न्याय मिळाला नाही। मग या संदर्भात हां सर, आता ते सांगतो तुम्हाला। या अगोदर 1995ला तुम्ही म्हणतात, त्यावेळेस त्याच्या अगोदरही 1986पासून त्याच्या अगोदरपासून हे आंदोलन चालू आहे। त्याचं कारण असं आहे की जे महाविहार होतं त्या महाविहारामध्ये तथागत भगवान बुद्धांच्याच मूर्त्या होत्या, दुसरी कुठलीही मूर्ती नव्हती। तथागत भगवान बुद्धांनी पहिल्यांदा ज्या 5 भिक्षूंना, 5 श्रमणांना तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिलेला होता सारनाथ या ठिकाणी, त्या 5 साधकांच्या मूर्त्या तथागत भगवान बुद्धांच्या महाविहाराच्या समोर मूर्त्या होत्या आणि त्या मूर्त्यांना त्या ठिकाणच्या जे सनातन लोक होते त्या सनातन लोकांनी 5 पांडव म्हणून तयार केलेलं होतं। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी 1 आठवडा एक पापणी न लवतासुद्धा आपल्या
त्या बोधिवृक्षाकडं एकटक पाहिलं गेलं. त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या पत्नीने एक मंदिर बांधलेलं होतं. त्या मंदिराला सीतेचं मंदिर म्हणून तयार केलेलं होतं. आणि त्या काळामध्ये तुम्ही 1995ला जो म्हटलात की आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाचं यश म्हणजे ते 5 पांडव जे होते, ते 5 पांडव नाही तर तथागत भगवान बुद्धाच्याच मूर्त्या आहेत, भगवान बुद्धांच्या शिष्यांच्या मूर्त्या आहेत. ते सिद्ध झालं आणि त्या 5 पांडवापासून त्या 5 मूर्त्या मुक्त केल्या. आज त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्याच मूर्त्या आहेत, दुसरं काहीही नाही. आणि ज्या ठिकाणाला सीतेचं मंदिर म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं, त्या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्ती बसवून तेही भगवान बुद्धाचंच मंदिर आहे असं जाहीर केलेलं आहे. त्या उपोषणाचं, त्या आंदोलनाचं ते यश आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा बिहार सरकारनं आणि या जातीवादी भारतीय सरकारनं, भारताच्या प्रत्येक येणारं काँग्रेस असेल, कुठलंही सरकार असेल, हे जातीवादी सरकार आहे. आणि या जातीवादी लोकांनी पुन्हा त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता 1949चा जो कायदा आहे की जो हिंदूंच्या लोकांच्या फायद्याचा कायदा होता, कायद्यामध्ये अशी तरतूद होती की जे 9 लोक असतील त्या कमिटीवर, त्या कमिटीमध्ये 4 हिंदू असतील, 4 बौद्ध असतील आणि 1 कलेक्टर असतील. परंतु कलेक्टर हिंदूच असला पाहिजे. जर गैर हिंदू जर कलेक्टर आले असतील, म्हणजे जैन असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, जर त्या ठिकाणी कलेक्टर आले तर त्यांना त्या कमिटीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार राहणार नाही. मग या 4 लोकांनी जो बाहेरचा व्यक्ती एखादा घ्यायचा आणि हिंदूंचाच, आणि तो अध्यक्ष असेल. म्हणजे काही जरी केलं, उजवीकडून जे फिरलं आणि डावीकडून जरी फिरलं, कसंही जेवण केलं असं म्हणतात ना, त्या पद्धतीनं त्या कायद्याचा जो फायदा होता तो फायदा हिंदूंनाच मिळावा या दृष्टीनं 5 मतं हिंदूंची आणि 4 मतं बौद्धांची व्हायची. म्हणजे हा कायदा चुकीचा आहे. हा कायदा चुकीचा रद्द करण्यात यावा यासाठी हे प्रमुख आंदोलन आहे. आणि ते महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, या अतिक्रमणातून मुक्त झालं पाहिजे. आणि हे आंदोलन आज जागतिक पातळीवर आहे. युनोपर्यंत याची निवेदनं गेलेली आहेत. युनोमध्ये हा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. म्हणून भारत सरकारनं युनोमध्ये याची चर्चा न होता स्वतःची इज्जत राखण्यासाठी, भारत सरकारनं स्वतःची इज्जत राखण्यासाठी हा कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल तसेच बौद्ध समाजाच्या वतीनं बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर होत आहे. त्यानिमित्त मी भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका शिलाताई चंदन शिवे मी पाठिंबा देत आहे या आंदोलनाला. आणि या एकदिवसीय धरणे आंदोलनाचं ज्या प्रमुख मागण्या आहेत, बोधगया महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करावा, बोधगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. कारण की 12 तारखेपासून जे तीव्र आंदोलन आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते स्थळ पवित्र स्थळ, आणि त्या पवित्र स्थळाच्या ठिकाणी जे जन आंदोलन म्हणजे पूर्ण विश्वातून जगातून जे आंदोलन आहे, त्या आंदोलना आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पाठिंबा देत आहोत. आणि त्या ठिकाणी आमचे भिक्खू संघ, आमचे गुरु अक्षरशः झोपून आहेत, आंदोलन करत आहेत, पाण्या वाचून त्यांची प्रकृती बिघडत आहे. तरी माझी विनंती आहे सरकारला, बिहार राज्यांच्या जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना म्हणजेच तुम्ही आमच्या गुरूंवर अन्याय करू नका. आणि कारण की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या आणि तिथं अतिक्रमण करू नका, एवढीच माझी विनंती आहे. आणि ह्या आंदोलनांना आमचा पूर्ण जिल्ह्यातून पाठिंबा आहे.